तुती लावून फक्त 3 ते 4च दिवस झालेले आहेत. तोपर्यंत तुती अशी फुटलेली आहे. सुरुवातीला फक्त काळजी घ्यावी लागते. तर ही तुतीचं बियाणं रोपे आपल्याकडे अवेलेबल आहेत. ₹1 ला 1 डोळा मिळेल आणि लोकेशन आहे सोलापूर जिल्हा, तालुका माढा, टेंभुर्णीजवळ. तर आपण अशा प्लॉटमध्ये लावलेलं आहे. याची वाढ फास्ट होते आणि शेळ्यांसाठी भारी. 15,000 मिळते. नसेल. 2.5 टनाचं आहे. काय 2.5 ह्याची कॅपॅसिटी. आता कसं आहे, आता ह्यानंच हे केलं तर विषयाचं विषय आहे काय त्याला. हे जे तुम्ही बघत आहात हे नेपियर गवत आहे किंवा इतर भाषेत याला गिनीगोली म्हणतात किंवा दुधी गवत. तर शेळीपालन चारा किंवा तुमच्याकडे गाई दूध व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट चारा म्हणून वापरला जातो. रोजच्या रोज तुम्ही ह्या वैरणीमध्ये पशुखाद्य म्हणून टाकू शकता. ह्याची वाढ वगैरे खूप झपाट्याने होते आणि याचं जर मार्केटमध्ये बेण आणायला गेला तर तुम्हाला याची किंमत ही कॉस्टली होऊ शकते. जर कोणाला हे नेपियर गवत वगैरे घ्यायचं असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा हे कट करेपर्यंत लगेचच ह्याची दुसरी वाढ होते आणि याला तुम्ही लेंडीखत किंवा शेणखत जरी टाकलं तरी त्याच्यावरही याची वाढ होण्यासाठी तेवढं पुरेसं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण आलेलो आहे आपल्या शेळीपालन शेडमध्ये. रोजच्या नेहमीप्रमाणे आपलं शेड वगैरे क्लीन झालेलं आहे. हे जे काही तुम्हाला कॅरेट्स दिसत आहेत ते खताचे आहेत. त्याच्यानंतर हे जो काही गव्हाणे दिसत आहे तर हे शेळ्यांना चारा टाकण्यासाठी ठेवलेली जागा आहे. तर इथेच आपण सकाळी गहू, मका किंवा दुसरा सुका चारा वगैरे शेळ्यांना दिलेला आहे. तर सुक्या चाऱ्यामध्ये सध्या आपल्याला भुसा वगैरे काय मिळाला नव्हता, त्यामुळे आपण आंब्याचा पाला ठेवलेला आहे. एकदम शेळ्या आवडीने खातात. आणि त्यासोबतच आपल्याकडे ही ज्वारी वगैरे किंवा कडबा असेल त्याची वैरण ठेवलेली आहे. तसेच ऐन पावसाळ्यात कधी कधी लाईट जाते, कुट्टी करता येत नाही, त्यामुळे आपण असा सुका चारा इथे साठवून ठेवलेला आहे. तर आत्ता थोड्या वेळात सकाळी एवढा सुका चारा टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला परत इथे आपण जी काही कुट्टी केलेली आहे ती आपण थोड्या वेळात करणार आहोत. तर इथे दिसेल तर आपण या गाड्यावरती कुट्टी वगैरे आणलेली आहे. तर ही कुट्टी वगैरे टाकायची आहे आणि हे जे काही गवत आहे ते आपण दुपारी 1-2-3 वाजता टाकत असतो. तर अशा प्रकारे शेडमध्ये सगळ्यांचं नियोजन आहे सकाळच्या वेळेचं. भरलंच की.
त्यासाठी मित्रांनो आपण तुती चारा लागवड केलेली आहे. तर ह्या ज्या काही कांड्या आहेत त्या तुती चाऱ्याच्या कांड्या आहेत. असेल तसेच ड्रिपने जे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपण वेगळं धान्य घेत आहोत. तर दोन्ही वेळी पिकं घेतली जातात जेणेकरून शेळ्यांसाठी बरे होईल आणि शेतीसाठी त्याचा फायदा होईल. कसं आहे? एक महिना निघतो, सगळं निघतं.